10वा चॅप्टर सर्कल्स यामधले आपण 2 थेरम पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, हा थेरम बघण्या अगोदर तुम्हाला अँगल मेड बाय ए सेगमेंट म्हणजे नेमकं काय ते पाहायचं आहे. यासाठी आपण हा सेगमेंट ए बी घेतला and now take a point C which is not on this segment AB. Suppose here is the point C, and if we join points A and C, similarly B and C, then this angle is said to be subtended by this segment AB. लक्षात आलं? या कोणाला या सेगमेंट ए बीने सबटेंड केलेला कोन असं म्हणता येईल. सीच्या ऐवजी आपण अजून दुसरीकडे जर एखादा पॉईंट घेतला, समजा या ठिकाणी घेतला डी, आणि हे सेगमेंट जर काढले, देन अँगल सबटेंडेड बाय धिस सेगमेंट ए बी ॲट डी इज अँगल ए डी बी. या अँगलला काय म्हणायचं? अँगल सबटेंडेड बाय सेगमेंट ए बी. तर हे 2 अँगल ह्या ए बीने सबटेंड केले आहेत. लक्षात आलं? बरं, यानंतर आपण एक सर्कल घेऊ. याचा सेंटर समजा ओ आहे आणि यामध्ये आपण एक कॉर्ड घेऊ, सपोज ए बी, आणि या सर्कलवर अजून 2 पॉईंट्स घेऊयात, पी अँड क्यू. हा पी पॉईंट आपण मेजर आर्कवर घेतलाय आणि क्यू पॉईंट हा मायनर आर्कवर घेतलाय. तर बघा, या ठिकाणी 3 पॉईंट्स आहेत जे की सेगमेंट ए बीवर नाहीत, ओ, पी आणि क्यू. मग जर आपण सेगमेंट ए पी आणि पी बी जर काढले, तर हा जो अँगल आहे तो कोणी सबटेंड केलेला आहे? सेगमेंट ए बीने सबटेंड केला आहे. सो अँगल ए पी बी इज सबटेंडेड बाय धिस सेगमेंट ए बी. नाउ सेगमेंट ए बी इज chord, so we can say that angle APB is subtended by chord AB on the circle. सर्कलवर हा पॉईंट, सर्कलवर हा अँगल सबटेंड केलेला आहे. ठीक आहे. याच पद्धतीने जर आपण सेगमेंट ए क्यू आणि बी क्यू काढले, तर आपल्याला असं म्हणता येईल की अँगल ए क्यू बी इज सबटेंडेड बाय chord AB on the circle but on minor arc. Similarly, angle APB is subtended by chord AB on major arc. ठीक आहे. आणि जर आपण सेगमेंट OA आणि OB जर काढले, तर आपल्याला असं म्हणता येईल अँगल AOB is subtended by chord AB at the center. म्हणजे लक्षात घ्या, ह्या कॉर्ड ए बीने 3 अँगल सबटेंड केलेत. त्यापैकी 2 अँगल सर्कलवर सबटेंड केलेत आणि एक अँगल सेंटरवर सबटेंड केलेला आहे. ठीक आहे. तर याच्यावर आधारित आपल्याला हा थेरम 9.1 पाहायचा आहे. थेरम 1, दॅट इज 9.1. इक्वल कॉर्ड्स ऑफ ए सर्कल सबटेंड इक्वल अँगल्स ॲट द सेंटर. याचा अर्थ काय? इक्वल कॉर्ड्स. इक्वल कॉर्ड्स मीन्स कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. ज्या 2 कॉर्ड्सची लांबी समान असेल त्यांना म्हणायचं इक्वल कॉर्ड्स. सो इन दिस सर्कल इफ वी टेक 2 इक्वल कॉर्ड्स, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, किती असू द्या, आपण 2 घेऊ, ए बी
अँड सी डी. या दोन्ही कॉर्ड्स इक्वल आहेत. इक्वल आहेत म्हणजे त्यांची लेंथ इक्वल आहे. ठीक आहे. देन धिस थेरम स्टेट्स दॅट इक्वल कॉर्ड्स ऑफ ए सर्कल सबटेंड इक्वल अँगल्स ॲट द सेंटर. म्हणजे या कॉर्डनं सेंटरवर सबटेंड केलेला अँगल, that is if we draw segment OA and OB, then this angle is subtended by chord AB. Similarly, if we join O and C, O and D, then this angle is subtended by chord CD. लक्षात घ्या, ह्या AB न सबटेंड केलेला हा अँगल आहे आणि या कॉर्डनं सबटेंड केलेला हा अँगल आहे. मग या दोन अँगलबद्दल आपल्याला काय सांगता येईल? तर थेरम सांगतो की हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे इक्वल असतात, म्हणजे या दोघांची मापं सारखे असतील. समजा हा 100 डिग्री असेल तर हा सुद्धा 100च असेल. तर याचा प्रूफ आपल्याला द्यायचा आहे. तर हे दोन अँगल इक्वल दाखवण्यासाठी आपण फक्त हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू, म्हणजे आपल्याला हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट मिळतील. ठीक आहे. मग या दोन ट्रायंगलमध्ये कोणते कोणते पार्ट्स इक्वल आहेत ते बघा. OA कॉन्ग्रुएंट OC because they are red die of the circle. Similarly, OB congruent OD. या चारही सेगमेंट्स काय आहेत? रेड डाय आहेत, त्यामुळे ते कॉन्ग्रुएंट आहेत. ओके. म्हणजे या दोन ट्रायंगलमध्ये या दोन बाजू इक्वल आहेत. अजून एक पार्ट आपण घेऊ, तो म्हणजे कॉर्ड AB अँड कॉर्ड CD. हे पण आपल्याला इक्वल दिलेत. म्हणजे या दोन ट्रायंगलमध्ये हे तीन पार्ट कॉन्ग्रुएंट आहेत. SSS टेस्ट these two triangles are congruent. Now here O is the center of the circle chord AB and CD are equal because it is given. Chord AB congruent chord CD is given. We have to prove angle AOB equal to angle COD. Angle AOB equal to angle COD हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग त्यासाठी आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू. सो इन ट्रायंगल AOB and triangle COD, OA equal to OC, OB equal to OD. Reason for both is red die of the same circle, and AB equal to CD. Given, and therefore triangle AOB congruent triangle COD, by which test? SSS, side side side. So remaining parts, that is angle AOB will be congruent or equal to angle COD. याला आपण रिझन लिहूयात. हे रिझन मी खालच्या ओळीला लिहितो. करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ congruent triangles
हे रिझन आपल्याला बऱ्याच ठिकाणी यूज करायचं आहे, म्हणून आपण याचा एक शॉर्ट फॉर्म घेऊयात, दॅट इज CPCT. इथून पुढं आपण हे एवढं लिहिण्याच्या ऐवजी CPCT असं लिहिणार आहोत, करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ठीक आहे. सेकंड थेरम, दॅट इज 9.2. If the angles subtended by the chords of a circle at the center are equal, then the chords are equal. आता जो आपण थेरम पाहिला त्याचा कॉन्व्हर्स पार्ट आहे. आताच्या थेरममध्ये आपण काय पाहिलं की जर दोन कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजे त्यांची लांबी समान असेल, तर त्या दोन कॉर्ड्स सेंटरपाशी इक्वल अँगल तयार करतात. म्हणजे कॉर्ड्स जर सारख्या असतील तर हे अँगल इक्वल असतील. आता याच्या उलट पाहायचं आहे. समजा या कॉर्डनं सेंटरपाशी हा अँगल केलेला आहे आणि या कॉर्डनं सेंटरपाशी हा अँगल सबटेंड केलेला आहे आणि हे दोन्ही अँगल सारखे आहेत. तर मग याचा अर्थ असा होईल की या दोन कॉर्ड्स सुद्धा इक्वल आहेत. लक्षात आलं? इथं काय सांगितलंय, अजून येतं बघा, इथं काय सांगितलंय की कॉर्ड्स इक्वल असतील तर अँगल इक्वल असतील, आणि इथं सांगितलंय की अँगल इक्वल असतील तर कॉर्ड इक्वल असतील. तर याचा प्रूफ आपण इथं देणार आहोत. बघा, या फिगरमध्ये आपल्याला हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल आहेत असं दिलंय, म्हणून आपण या खुणा इथं करून घेऊ. OA इक्वल टू OB इक्वल टू OC इक्वल टू OD. ऑल दीज आर रेड डाय. मग हे दोन ट्रायंगल मगा दाखवल्याप्रमाणेच कॉन्ग्रुएंट दाखवा. मग आपण SSS टेस्ट वापरली होती. या ठिकाणी कोणती टेस्ट येईल? तर या ठिकाणी SAS ही टेस्ट आपल्याला यूज करता येईल, कारण यांच्यामध्ये या दोन बाजू सारख्या आहेत, या दोन बाजू सारख्या आहेत आणि हा अँगल इक्वल आहे जो की आपल्याला दिलेला आहे. सो दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, सो रिमेनिंग करस्पॉन्डिंग पार्ट्स, सो साइड AB congruent side CD, hence the proof. O is the center of the circle. Angle AOB equal to angle COD. We have to prove AB equal to CD. So in triangle AOB and COD, OA equal to OC and OB equal to OD. Reason for this is red die of the same circle. Also these two angles are given congruent. So angle AOB equal to angle COD. Reason for this is given. Therefore triangle AOB congruent triangle COD by which test? SAS. So remaining parts are congruent. तीन पार्ट आपण इथं कॉन्ग्रुएंट दाखवले, मग उरले तीन पार्ट, तर त्यापैकी आपण हा पार्ट इक्वल आहे असं घेऊयात. Therefore AB equal to CD. Reason for this is CPCT. मग सांगितल्याप्रमाणे corresponding parts of congruent triangles, hence the proof.
मित्रांनो, हे थिअरम आपण एका सर्कलमध्ये प्रूव्ह केले, ठीक आहे. परंतु या कॉर्ड ज्या आहेत त्या एका सर्कलमध्ये नसून जर वेगवेगळ्या सर्कलमध्ये असतील तर ते दोन सर्कल इक्वल आहेत, म्हणजे त्यांची रेड डाय इक्वल आहे. मग त्यांच्यामध्ये जर कॉर्ड्स आपण घेतल्या ज्या की कॉन्ग्रुएंट आहेत, तर त्याला पण हाच रूल लागू होईल का, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.